नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 1 फेब्रुवारी 2026. तर मित्रांनो बघा, जसं अपडेट येतील तसं जसं काही बदल होईल क्लायमेटमध्ये, मॉडेल काही चेंजेस करतील, कारण आपण एक वेगवेगळे मॉडेल त्या ठिकाणी वापरत असतो आणि पुढील येणाऱ्या परिस्थिती कशी आहे त्याबद्दल मी अंदाज त्या ठिकाणी आज देतो. तर मित्रांनो बघा, शास्त्रीयरित्या हवामान अंदाज देणं खरोखर तसं जर विचारलं तर अनप्रेडिक्टेबल गोष्ट आहे. हवामानाचा अंदाज देणं ही खूप अवघड अशी गोष्ट असते, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात आणि मॉडेलमध्ये 2014 नंतर हवामानाचा अंदाज देणं हे खूप निकट आणि जिकरीचं काम बनलं. पूर्वी जसं ते 2094 मध्ये जसा प्रिडक्शन असायचं 4-4 महिने तसाच पाऊस पडायचा, परंतु सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे संपूर्ण डिस्टर्ब झाली ही प्रणाली. आणि त्याच्यामुळे बघा मित्रांनो, तर तसं बघितलं तर सध्या जर बघितलं तर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिक्सी जे आहे पिरियड असतो या काळामध्ये, कारण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक वेगवेगळी पिकं आहे आणि त्या पिकांवरती जो काही परिणाम होत असतो, तर जी काही गारपीट होते त्या गारपिटीने मोठं नुकसान त्या ठिकाणी होत असतं. जसं मागे जळगाव आणि धुळ्याच्या जिल्ह्यामध्ये अनेक भागात जी गारपीट झाली त्याने नुकसान झालं. परंतु ह्या ऋतूमध्ये प्रत्येक जिल्ह्यात हे जे पिकं असतात त्या पिकांना हा जो पाऊस या महिन्यात पडतो हा नुकसानकारकच असतो. तर आता जर तुम्ही बघा, मागच्या व्हिडिओत मी दिलं होतं की साधारणपणे शक्यता दिसतात, तर त्यात काही बदल झाला का त्याकरता हा व्हिडिओ देतोय. तर आजची सॅटेलाइट इमेज जर बघितली तर वॉटर व्हेपर भरपूर मोठ्या प्रमाणात आजही महाराष्ट्रावर दिसते. त्याच्यामुळे दुपारनंतर जे काही वातावरण जे आपल्याकडे ढगाळ असतं याचं कारण हे आहे. सॅटेलाइट पिक्चर जर बघितलं तर बघा, असा मोठा एक पट्टा असा उत्तर भारतातून मध्य प्रदेश, गुजरात आणि थेट उत्तर प्रदेशकडे, नेपाळकडे गेलेला दिसतो. त्याच्यामुळे आज रात्री जे वातावरण अतिशय ढगाळ त्या ठिकाणी 31 तारखेच्या रात्री होतं. उद्या 1 तारखेला जर पाहिलं तर बघा, या ठिकाणी जे काही WD आलाय त्याचा परिणाम मध्य प्रदेशवरती जे काही इथे लाल डॉट दिसतोय त्याचा परिणाम म्हणून नंदुरबार आणि धुळ्याच्या भागामध्ये उद्या ढगाळ वातावरण त्या ठिकाणी अधिक असणार आहे. महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आपण हे 4 इमेज बघितल्यानंतर आता बघूया. तर बघा, 2 फेब्रुवारीला मध्य प्रदेशचा हा भाग, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर धुळे आणि नाशिकचा उत्तर पूर्व भाग, या भागामध्ये 2 तारखेला थोडेफार 1 ते 2 mm पावसाची शक्यता ही दिसते. त्यानंतर 3 तारखेला बघूया. 3 तारखेला देखील वातावरण मध्य प्रदेशात आहेच आणि जो काही मी जे बोललोय की पालघरचा भाग आणि धुळ्याचा भाग आणि नाशिक जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग, त्या भागातच 3ला देखील शक्यता दिसते. 4 तारखेला देखील ह्याच भागात ढगाळ परिस्थिती दिसते. आता IMDच्या GFS मॉडेलवरून आपण बघूया. तर बघा मित्रांनो, कमेंटमध्ये जे काही लोक विचारतात की कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात कसा पाऊस होईल, तर साधारणपणे बघा, 1 तारखेला IMDच्या 3 तारखेला असं दिसतं की मध्य प्रदेशवरती तर पाऊस आहेच, पण त्याबरोबर उत्तर महाराष्ट्रात पाऊस आहे. अन्यथा जे महाराष्ट्राचा जो काही पश्चिम दक्षिण भाग आहे, कोकण किनारपट्टी आहे, त्या ठिकाणी पावसाची शक्यता नाहीये. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात पावसाची शक्यता नाहीये. इकडे नागपूरच्या भागात देखील जो मराठवाड्याचा भाग आहे पश्चिम, त्याच्यामध्ये पावसाची शक्यता नाही. पावसाची शक्यता ही फक्त धुळे, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, ह्याच भागात थोडीफार शक्यता आहे. तर ही साधारणपणे 2, 3 आणि 4 तारखेला दिसते. 5 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण असेल. 6 तारखेनंतर वातावरण स्वच्छ होण्यास त्या ठिकाणी सुरुवात होईल. तर 3 तारखेच्या इमेजवरून आपण बघू शकतो की साधारणपणे 4 तारखेला बघा, 4 तारखेला जो अंदाज होता 2 तारखेचा तो थोडासा पुढे सरकला. तर 2 तारखेला देखील ढगाळ वातावरण असेलच. थोडा 0.5 mm पावसाची शक्यता ही उत्तर पूर्व भागात दिसते. तर 2ला देखील ढगाळ वातावरण आहे, परंतु मात्र 4 तारखेला पावसाची शक्यता ही काही मॉडेल त्या ठिकाणी दाखवत आहे आपल्यावर. आणि एक जर तुम्ही पॅटर्न बघितला पावसाचा, तर मित्रांनो बघा, एक वाऱ्याचा पॅटर्न असा आहे की जर स्क्रीनवर बघा, हिमालयाकडून वारे हे अरबी समुद्रावर येत आहे आणि बंगालच्या उपसागरात येत आहे आणि बंगालच्या उपसागरातून दक्षिण भारतातून पुन्हा अरबी समुद्रात येत आहे आणि पुन्हा महाराष्ट्रावर येऊन गुजरात करून परत हिमालयावर जात आहे. त्यामुळे होतं काय, थंड वारे जरी हिमालयाकडून येत असले तरी ते मॉइश्चर घेऊन अरबी समुद्रातून दक्षिण भारतात गेल्यामुळे ते गरम होतात आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर आल्यामुळे ते वारे
त्या स्क्रीनवर बघू शकतात की कशा पद्धतीने ते गरम आपल्याकडे जे तापमान वाढले. पुढे येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो की तापमान हे वाढत जाणार आहे. आता 29-30 आहे, तर साधारणपणे 14 फेब्रुवारी पर्यंत ते तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस दिवसाचं तापमान होणार आहे आणि रात्रीचं तापमान देखील 18 ते 22 पर्यंत जाणार आहे. म्हणून तापमानात झपाट्याने वाढ होताना त्या ठिकाणी दिसते. थंडीत कमी जी झाली आहे ती टिकून जरी फेब्रुवारी एंडिंग पर्यंत असेल, परंतु ह्या वातावरणामुळे जे सिस्टम बनली त्याच्यामुळे थंडीशी काहीचा प्रभाव हा कमी होऊन वातावरणात वाढ होताना पुढच्या पंधरवाड्यात फेब्रुवारीच्या पंधरवाड्यात दिसते. आणि एक नवीन सिस्टीम अशी दिसते की स्क्रीनवर बघा की लो प्रेशर तयार होतात आणि ते लो प्रेशर दक्षिण भारतात आणि सरळ महाराष्ट्रावर धडक देतात. महाराष्ट्रावर येऊन ते लोकली लो प्रेशर जरी असले, पाऊस ज्याने क्षमता नसली, परंतु त्या ठिकाणी ते वातावरण हे खराब करण्यास कारणीभूत त्या ठिकाणी ठरत आहे. तर मित्रांनो बघा आता जे काही फक्त 5 जिल्हे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि त्यानंतर जालन्याचा काही भाग दिसतो त्याच्यामध्ये, अकोला आणि अमरावती या भागामध्ये थोडेफार पावसाची शक्यता आहे. तर आता प्रत्येक तालुके मेन्शन नाही करता येत त्या ठिकाणी मला. तर मित्रांनो बघा या ठिकाणी 1 तारखेला ढगाळ वातावरण होईल, 2 तारखेला अति ढगाळ वातावरण होऊन 0.2 mm पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात, धुळे जिल्ह्याचा जो काही तोरणमाळ वगैरे परिसर त्या परिसरामध्ये आणि जळगाव जिल्हा जो आहे, जळगाव जिल्हा जो मध्य प्रदेशची बॉर्डर आहे त्या साईडने थोडासा पावसाची शक्यता एरंडोल वगैरे या पट्ट्यात दिसते. त्यानंतर खूप मोठ्या सिस्टम नाही मित्रांनो बघा, खूप मोठी सिस्टम नाहीये, परंतु जे काही ढग येत आहे ही जर हिमालयाकडून आहे, त्यामुळे ह्या कुठल्याही जिल्ह्याच्या उत्तर बाजूलाच पावसाची शक्यता या अधिक दिसतात. म्हणून नाशिक जिल्हा हा जरी शेवट असला या उत्तरेच्या, तरी त्याच्या उत्तर पूर्व भागातच जास्त शक्यता या दिसतात. तर म्हणून 2 तारखेपर्यंत नाही तर 3 आणि 4 तारखेपर्यंत देखील वातावरण हे खराब राहून 4 तारखेला देखील शक्यता ह्या आता वाढल्या आहेत. अनेक शेतकरी मित्रांनी कॉल केले की भाऊ द्राक्ष बागा हार्वेस्टिंगला आल्या. तर ते बघा मित्रांनो, घाबरण्याची परिस्थिती जरी नसली तरी पण मी पहिल्यापासून सांगत आलोय, 2 तारखेचा अंदाज खूपच दिवसापासून दिलाय. ज्यांचे प्लॉट हार्वेस्टिंगला आले त्यांनी हार्वेस्टिंग करा. आणि मला अनेक लोकांचे कॉल येतात की एक्सपोर्टर लोकांचे असतील, मी सर्वांना तेच सांगतो की ज्यांचे प्लॉट आले त्यांचे खाली करा. आणि ज्या लोकांचे आलेच नाही, म्हणजे आज शुगरच नाही, त्यांना घाबरण्याची गरज नाही त्या ठिकाणी. परंतु इतका मोठाही पाणी होणार नाही की नुकसान होईल. परंतु 2 ते 4, 2, 3, 4, 5 या दरम्यानमध्ये 0.2 mm to 0.5 mm पाऊस, तर काही ठिकाणी 2 ते 3 mm पावसाची शक्यता ही आहे. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. म्हणून एक एवढं बरं आहे की द्राक्षाच्या बेल्टमध्ये जो द्राक्ष जे मोठा बेल्ट आहे त्या बेल्टमध्ये थोडी पावसाची शक्यता ही कमी दिसते आजही. परंतु जे उत्तर पूर्व भाग आहे त्याच्यातच शक्यता दिसतात. तरी पण हा जो अपडेट आहे हा सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. ज्या खूप रिक्सी व्हरायटी आहेत, जसं SSN असेल किंवा ज्या ठिकाणी शुगर खूप आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी 200 लिटरला किंवा एकरी 50 मिली त्या ठिकाणी प्लॅनोफिक्स नॅप्थेलिक ऍसिडचे स्प्रे देणं गरजेचं असं मला वाटतं. आणि ड्रिपने हायड्रोस्पीड म्हणजे कॉम्पोस्ट जे हायड्रोस्पीड येतं त्यात कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम नायट्रेट असतं, तर थोडंफार प्रमाणात देऊन त्या ठिकाणी खूपच शुगर आहे आता, तर ते रानं खालीच झाले पाहिजे. नाही झाले तर त्या ठिकाणी तुम्ही जे काही कमी प्रमाणात घ्या, कारण जास्त प्रमाणात घेतल्यानंतर द्राक्ष खूप लूज पडतात. तर काही 50 मिली ते 70 मिली पर्यंत एकरी घेणं योग्य ठरतं. हा एक चांगली प्रॅक्टिसेस शेतकऱ्यांची आहे, त्याच्यानुसार ते योग्य राहील. परंतु ज्या ठिकाणी शुगर नाहीये, कमी शुगर आहे, त्या ठिकाणी अडचण नाहीये, परंतु खूप मोठा देखील पाऊस नाहीये हे पण लक्षात घ्या. त्याच्यामुळे माझे अंदाज जे असतात की मी असं सांगत नाही की गारपीट होणार, इतका पाऊस येणार, तितका नाही, कारण मी एक शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांची व्यथा, द्राक्ष बागायतदारांची व्यथा ही सगळी गोष्ट मला माहित असते. आणि ह्याच पिरियडमध्ये हार्वेस्टिंग असते आणि त्याच पिरियडमध्ये नेमका वातावरण खराब होत असतं. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर उद्या काही बदल जर झाला रात्रीतून, कारण 5-5, 2-2 तासात त्याच्यात चेंजेस होत आहे, जर टळला तर देव करो आणि असंच घडो, तर मी लगेच अपडेट देतो त्याच्यात. मी दीपक जाधवने सांगितलं आणि लगेच पाऊस आला असं नाही. जसं मॉडेलमध्ये बदल झाला ते मला सांगावंच लागतं, तसं मॉडेल. म्हणून आज 2, 3, 4 ला तुरळक पाणी दिसतोच, परंतु घाबरण्याचं त्याचं एवढं वातावरण नाहीये. जर चेंजेस झाला तर मी लगेच त्या ठिकाणी तुमच्याकरता व्हिडिओ हा देतो. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या.